सिल्लोड तालुक्यातील मौजे वडाळी येथील शामराव भीमराव गवळी हे आदिवासी शेतकरी आपल्या कुटुंबासह आपल्या स्वतःच्या मालकीच्या वडिलोपार्जित शेतात गेल्या अनेक वर्षांपासून राहत असून त्या शेतात ते दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारची पिके घेतात, कारण ती त्यांची वडिलोपार्जित नावे असलेली गट क्रमांक 7 मधील 3 हेक्टर 85 आर जमीन असून मयत भीमराव पांडू गवळी यांच्या नावे म्हणजेच शामराव भीमराव गवळी यांच्या वडिलांच्या नावे आज रोजी सुद्धा ती जमीन आहे। परंतु ही जमीन आमची असल्याचा खोटा बनाव भोकरदन तालुक्यातील धावडा येथील मुस्लिम लोक त्या आदिवासी शेतकरी कुटुंबाला त्यांच्या शेतात जाऊन धमक्या देत असून दिनांक 6/5/2026 रोजी दुपारी 2 ते 3 वाजण्याच्या सुमारास 30 ते 40 मुस्लिमांचा जमाव लाठ्या-काठ्या आणि शस्त्र घेऊन त्या आदिवासी कोळी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन ही जमीन आमची आहे, तुम्ही कसे काय नांगरणी करत आहात, तुम्ही इथून चालते व्हा, नाहीतर तुम्हाला इथे संपवून टाकू, अशा त्यांना जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत। ते म्हणत होते की ये हमारी खेती है, हम कुछ भी कर सकते हैं, हम तुम्हें जान से मार डालेंगे, हमारा कोई कुछ बिगाड़ नहीं सकता, अशा प्रकारची बेजबाबदारपणाची भाषा ते मुस्लिम लोक वापरत असून तुम कोलगंड है, तू आदिवासी है, अशी जातीवाचक शिवीगाळ सुद्धा त्यांनी शेतामध्ये स्त्रियांना आणि त्या आदिवासी शेतकरी कुटुंबाला वापरलेली दिसून आलेली आहे। त्यावेळी हे आदिवासी शेतकरी शामराव भीमराव गवळी व त्यांचे कुटुंब हे त्यांना म्हणत होते की तुमच्याकडे या जमिनीच्या संदर्भात काय पुरावा आहे, कोणती कागदपत्र आहेत ती आम्हाला दाखवा किंवा कोर्टाचा एखादा आदेश दाखवा, आम्ही जमीन सोडून देतो। परंतु त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा त्यांची जमीन असल्याचा पुरावा नसताना सुद्धा जाणीवपूर्वक ही जमीन हडप करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि ते आजपर्यंत असेच करत आलेले आहेत, असे सुद्धा प्रसार माध्यमांशी बोलताना त्या अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी सांगितलंय। या कुटुंबियांनी भयभीत होऊन पोलीस स्टेशन अजिंठा येथे तक्रार दिली असता त्यांनी मात्र तक्रार घेण्यास पहिल्या दिवशी नकार दिला होता, मात्र दुसऱ्या दिवशी त्यांनी फक्त तक्रार स्वीकारली, मात्र अद्यापपर्यंत कोणत्या प्रकारची कारवाई केलेली नाहीये, असे अन्यायग्रस्त आदिवासी शेतकरी यांनी ग्रामीण पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर यांना दिलेल्या तक्रारीत म्हटलंय। या कुटुंबानं उपविभागीय पोलीस अधिकारी सिल्लोड आणि ग्रामीण पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर यांना लेखी तक्रार देऊन न्यायाची मागणी केलेली आहे। सदरील मुस्लिम लोकांकडून आमच्या कुटुंबाला आणि कुटुंबाच्या जीविताला धोका निर्माण झाला असून रात्री अपरात्री कधीही ते आमचं घर जाळू शकतात, उद्ध्वस्त करू शकतात आणि आम्हाला जिवंत मारू शकतात, त्यामुळे आम्हाला शेतात राहणं आणि शेत करून खाणं आज मुश्किल बनलेलं आहे। याबाबत शासनानं आणि गृह विभागानं पोलीस अधिकाऱ्यांनी तत्काळ आम्हा कुटुंबियांना पोलीस संरक्षण देऊन संबंधित मुस्लिम लोकांवर तत्काळ दलित प्रतिबंधक कायद्यान्वये म्हणजेच अॅट्रॉसिटी ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, आम्हाला न्याय द्यावा, अशा प्रकारची मागणी त्यांनी त्यांच्या निवेदनात केलेली आहे। जर न्याय मिळाला नाही तर त्या मुस्लिमांविरुद्ध कारवाई केली नाही तर आम्ही आपल्या कार्यालयासमोर सहकुटुंब उपोषण सुद्धा करू शकतो, उपोषणाला सुद्धा बसू शकतो, असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। काय नेमका प्रकार घडलाय ते आपण प्रत्यक्ष या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। चालीस साल का ताबा है ना, अभी का ताबा है हमारा, क्या ताबा है, 40 साल का ताबा है ना, देखो ना क्या हमारा बताने के 40 साल का ताबा है, अभी का ताबा है क्या, 40-50 साल का ताबा है, नहीं है ना सालों में, तो चुप बिठाएगा तो मैं बोलूँगा, चुप बिठाएगा तो मैं दिखाएंगे तो फिर तुम चलो, किसका नागर करो, नागर वाले का नंबर में ट्रैक्टर को नंबर खबर आने पंचे अभी काय क्या हो अभी से ज्यादा कुछ आता बसून चालेल
काय उरलं म्हणजे शेणखाण्याची नियत झाली हे शेणखाने की नियत होगी तुम्हारी हाँ बता शेणखाने चलता है लेके आ रहा है प्रिंटर 10 प्रिंटर देता तुम कंप्रोमाइज के लेटर मैं बता लेके आ रहा मेरा हमने बोर्ड है तुम्हारे को लेके आ रहा तुम ताबा कोर्ट से हटाओ हमारा दावा साहब ने कहा वाइस साहब ने हां कोर्ट से हटाओ तुम भी कोर्ट से हटाओ मालूम ना तुला खोराक दाखवतो तुला थांबतो दाखवतो तुला खोराक पाव खाड खाड होय 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 खाड खाड होय होय खाड खाड होय हा घे नंबर घे लोकांचा काय ट्रॅक्टर काढा बेरा घेतला रे बेरा जे सरकारी बेरा जे अरे वो खरा है ना बेरा घेतला रे घेना नंबर घेना त्याचा अरे आले काय नंबर याची गरज आपल्याला सांग तुम्ही ते माल झाले ना नंबर अरे यार काय नंबर द्या गरज आहे सिटिंग काढून या याई काय नंबर कोणला ते गरज आता चला तुम्ही हिडी डोकं लावून फायदा नाही हिडी थांबून फायदा नाही चालत काय करणे आपण करतोय